हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करत अनेक शिक्षकांनी बदलीचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रार दाखल केली होती आणि या संदर्भात तपास केल्यानंतर हे संपूर्ण निष्पन्न झालेलं आहे। आपल्यासोबत तक्रारदार आहेत। दादा, काय नेमकी तक्रार होती तुमची, काय प्रकरण आहे? 2025 साली शिक्षण विभाग जिल्हा परिषद अंतर्गत बदली प्रक्रिया पार पडली। त्या बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मध्ये शिक्षकाने चुकीचे प्रमाणपत्र लावून त्या ठिकाणी जवळचे गाव मिळवण्यासाठी आणि शहर मिळवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी त्या प्रमाणपत्राचा वापर केला। माहितीच्या अधिकारामध्ये ती माहिती उघड झाली त्यामुळं या शिक्षण विभागानं आजपर्यंत त्या शिक्षकावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली। यामध्ये सर्वाधिक जे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वापरले ते कोणत्या तालुक्यातले शिक्षक आहेत, काय माहिती कळू शकते? यामध्ये आपण बघितलं तर त्यांनी हा अहवाल दिलेला आहे। तालुक्यामध्ये शेनगावमध्ये जवळपास 3 आहेत आणि शेनगाव हिंगोली मिळून हिंगोली शेनगाव वसमत आणि कळमनुरी या तालुका आणि 4-5 तालुक्या मिळून जवळपास 6 शिक्षक या ठिकाणी बोगस दिव्यांग आहेत म्हणून आढळून आलेले आहे। आणि हा जो अहवाल आहे हा वैद्यकीय GMC म्हणजे मेडिकल कॉलेज हिंगोली यांच्याकडून प्राप्त झालेला आहे। संवर्ग 2 मध्ये सुद्धा काही तक्रार येते? संवर्ग 2 मध्ये सुद्धा अंतराचे प्रमाणपत्र बदलीच्या परिपत्रकानुसार 30 किलोमीटरच्या अंतर जास्त पाहिजे, परंतु त्या ठिकाणी बांधकाम विभाग हिंगोली यांनी त्या काही 2 गावामधील अंतर 18 किलोमीटर आहे आणि अजून 2 गावामधील अंतर 23 किलोमीटर आहे। या दोन्ही अंतर 31 किलोमीटर या ठिकाणी 31 किलोमीटर या ठिकाणी त्या बांधकाम विभागाने यांनी प्रमाणपत्र दिले आणि ते प्रमाणपत्र दाखवून त्यांनी बदलीचा लाभ घेतलेला आहे। त्यानंतर हे अंतर बांधकाम विभागामार्फतच आपण हे अंतर माहिती मागवली आणि त्या माहितीमध्ये ते दोन्ही गावाचं अंतर 18 किलोमीटर आणि 23 किलोमीटर आलेलं आहे। काय मागणी असणार आहे तुमची? माझी मागणी एवढीच आहे की मागील 6 महिन्यापासून आपण सारखा पाठपुरावा करत आहे, परंतु प्रशासन कुठल्याही प्रकारची त्यावर कारवाई करत नाहीये। तर प्रशासनाला विनंती आहे की सगळ्या गोष्टीचा आपल्याकडे अहवाल प्राप्त झालेला आहे, तर त्यावर तातडीनं कारवाई करायला पाहिजे। प्रशासनाने या संदर्भात कारवाई केली आहे का, काही तपासणी केली आहे का? हो, प्रशासनात सुद्धा या ठिकाणी प्रशासनालाच अहवाल प्राप्त झालेला आहे। वैद्यकीय कॉलेजचा अहवाल त्यांनाच प्राप्त झालेला आहे, त्यानंतर बांधकाम विभागाचा अहवाल सुद्धा त्यांनाच प्राप्त झालेला आहे। तरी सुद्धा प्रशासनानं कुठल्याही प्रकारची त्या दोषी शिक्षकावर आजपर्यंत कारवाई केलेली। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वापरल्यानं जे खरे शिक्षक आहेत, ज्यांना खरंच बदलीचा लाभ घ्यायचा आहे, असे शिक्षक यापासून वंचित राहत आहेत। हा सगळ्यात मोठी आपल्या हिंगोलीमध्ये ही एक चिंतेची बाब आहे, कारण की अशा बोगस प्रमाणपत्राचा वापर करून समजा जे काही शिक्षक आहेत खरंच ओरिजिनल पात्र राहतात त्या गावासाठी, त्या शिक्षकांना यांनी चुकीचा लाभ घेतल्यामुळं त्या शिक्षकांना म्हणजे दूरचे गाव भेटतात आणि हे फक्त यांना शहरामध्ये आणि याच्या रोडच्या जवळची गावं भेटावं म्हणून या प्रमाणपत्राचा ते सर्रासपणे उपयोग करतात। निश्चित आपण बघतोय की हिंगोलीमध्ये तब्बल 6 शिक्षक जे आहेत ते या बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वापरून बदलीचा लाभ घेतल्याचं निष्पन्न झालेलं आहे। खरं तर हिंगोली जिल्ह्यातील जे 5 तालुके आहेत त्यामध्ये शेनगाव तालुका हा अत्यंत मागास तालुका म्हणून ओळखला जातो आणि दूरचं अंतर देखील आहे। खरं तर वसमत, त्याचबरोबर औंढा आणि कळमनुरी या तालुक्यांना जे आहे त्या नांदेड हे शहर जवळ असल्यामुळे अनेक शिक्षक जे आहेत ते नांदेड शहराजवळ आपलं बदलीचं ठिकाण घेत असले दिसून येत आहे आणि याच शहराजवळच्या पसंतीसाठी अनेक दिव्यांग प्रमाणपत्र बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वापरून यांनी बदलीचा लाभ घेतल्याचं दिसून आलेलं आहे। खरं आता प्रशासन यावर नेमकं काय कारवाई करणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।